काढ नका. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग चालू करू आपण. शुभम शेठ, तर तुमची तळणी जिरली, मग तुम्ही कुठं जाणार? आम्ही जाणार गुवाहाटीमध्ये. कुठं जाणार? गुवाहाटी. काय काम आहे तुमचं तिथं सर शेठ? ऍक्च्युली विषय कसं आहे, माझी बिझनेस मीटिंग आहे ना तिथे. हा, तुमची खूप महागाची मीटिंग असेल तिथं. इम्पॉर्टंट. म्हणजे कसं, तुम्ही बिझी माणसं आणि त्यातल्या त्यात मोठे. तो म्हणाला आठवण तर रोज येते, फक्त जोरात जोरात सांगायला तू नाही. जोरात सुरुवातीपासून जोरात जोरात. अपूर्ण प्रेम. वा वा वा. ती म्हणाली आठवण येते का रे अजून माझी. नाही, तो म्हणाला आठवण तर रोज येते, फक्त आता सांगायला तू नाही. ती म्हणाली इतकं प्रेम केलंस काय माझ्यावर. तो हसला आणि म्हणाला तो तुझ्यावर केलं प्रेम, पण शिक्षा स्वतःला झाली. ती म्हणाली खूप आता माझ्याशिवाय खुश आहेस ना. हो. तो म्हणाला खुश तर नाही, पण दुःख लपवायला शिकलो आहे. ती म्हणाली मला विसरला का. तो म्हणाला विसरलो असं तर आज प्रत्येक कवितेत तुझा उल्लेख केला नसता. ती म्हणाली बाप रे बाप. काय शेवटचं काही सांगशील. तो म्हणाला तू गेलीस तेव्हा वाटलं एक व्यक्ती हरवली, पण नंतर कळलं तुझ्यासोबत माझं हसणं सुद्धा निघून गेलं. कोण निघून गेलं? हसणं सुद्धा निघून गेलं. कुठं? किती माहिती. गणेश शेठ, अशी गाडी वाजत नाही. दिल की कथा भी है क्या मुझको छोड़ दे. गणेश लोकांचं कसं आहे माहिती का, लोक लॉयल, लोकांना लागतात लॉयल पोरी. हा, उदाहरणार्थ माझा भाऊ, माझा जीव आहे शिवम गत्ते. तू वहिनी सोबत लॉयल 100%. जर वहिनी तू सोडून गेली मग दुसरी सगळ्या वहिनी पाहतील, कारण वहिनी सगळ्या ब्लॉक पाहिजे. पण मग येत गणेश शेठ, शिवम शेठची तुम्ही नोट पाहिली का? बरोबर आलास तू. अरे चल पाहतात माझे वेड्या. गेले दिवस ते आता थोडं पाहायला भीगे हो, सॉरी होठ मेरे भीगे प्यासा दिल तेरा. प्रश्न लगतो शुभम भैया. गणेश शेठ, आम्ही असं ऐकलंय गणेश शेठ तुमचं नाव घेतल्यावर काम व्हायला लागले. कशाचे? हा, कोणते काम आहे की नाही रे? गणेश हनुमते असल्यावर गणेश शेठ ट्रेंडिंगला चालू इंस्टा डायरेक्ट. मोहितीचा माहितीच संबंध नाही. शुभम खरं सांगू का, ते लय दिवस काम यार, ते माहिती लय दिवस झाले त्यांना. विसरलो होतो मी, पण आता सुद्धा मला सॉरी दीदी. बताओ याद है तुमको वो जब दिल को चुराया था. मैं क्या दुखायचं नाही शम्या, बनच व्हायला लागला काय नाही डायरेक्ट. एवढा पाच झाला तुम्ही गाडी चालू ठेवली डायरेक्ट चार्जिंग साठी. गाडी काय चालू केली? चार्जिंग साठी. गाडी चार्जिंग का कायची? मोबाईलची. घेऊ आमच्या घरात ऑटोमॅटिकच कळलं मला आतापर्यंत. काय ऑटोमॅटिक म्हणायचं तुला? या 100 फोटो म्हणजे. हा शिवम काय दोरा मी तुला नजर लागाव का? अरे बुल्या भाला तो कोण नजर टाकेल, नजर लागेल मग व्हिडिओ बनवू लागतं यार. विचार मला 100%. ते व्हिडिओ टाकत कोणी करायचे काय बाई म्हातारी सोबायला काय म्हातारी कलर केला किती ना.
शिवंग त्याच्या मनस्थिती हल्लेली चिकनी चमेली नवऱ्याने मोबाईल पाहिला पती संकट सामान झालं ना पतीचं गाळ ओळखून हे पुढच्या ती संकट मे संडासातच मारलं नाही, मारलं रूम मध्ये दाबलं संडासात. संडासात दाबलं होतं का? हो. मग मी आता संडास बांधू नको माझं मी ओपन झालं टाकायला हातच बाहेर होतो तिथं बाहेरच कळत नाही पुढे नेमकं बाहेर येतो पुढे येऊन हॅलो हा कुठे रे हा बाहेरच बापा थोडं अरे पुरा गावात पाहून आलो मी. जाऊन ठेव मग मी जाऊन देतो वड्यात बसला का तिकडे जाऊन नेमकं बाहेर हाय गावाच्या बाहेर का देशाच्या बाहेर आहे तू? अरे काय गणेश. वैशू बाई ते काम करू 100% सारखा सारखा झाला अरे सॉरी हो सर्व बरं सर्व आवाज मारायला. हो लगेच हो, चालेल. डंक मारून दे. व्हिडिओ पाहिला ते वाजत बीन सर बसतो त्याचा आवाजच घुमतो डायरेक्ट त्याला आवाज बीनचा आवाजच काढला जात नाही बिलचं? मग कोंबड्या पाय फक्त तिथं पक्क किती बनले मांजरीन किती कोंबड्या खायली तिथं फक्त पक्क दाबत त्यांनी तिथे कोपऱ्यात पक्क दाबत तिकडे आणि तू बाहेर घाला मी बॉयलर खायलो तिकडे कोपऱ्यात माझी गावरान खायला पण मला बाहेर गाव लागायला मांजरी क्वालिटी खायला लागल्या तुझ्यासाठी मी जे कष्ट केले वेळ कधी केली सर कधी केली केलं नाही का शब्दातून गाडी बंद करून टाक एकदा. काय काय? पुढे तरी घेऊन येऊन मी तुझ्यासाठी काय काय झेलेले माझं काय मला झालं? माहिती बस, हे बोलून तुम्हाला डायरेक्ट खचवलं तुम्हाला हो मी एवढा खच्ची गेलो मला कळलं नव्हतं मी एवढा खच्ची गेलो खालच्या पायऱ्यावर गेलो खालीच गेलो वरती आलो सॉरी या पोर्शन मी तुम्हाला जीवनात थोडं तर येत राहते तुम्हाला एवढं वाटलं नव्हतं की राव एवढं खच्ची जाईल आणि जीवनाला उतारेल तूने भी Sorry. मुझे कितना बेकरार किया सॉरी गणेश शेठ. माझं तुझं मन दुखवायची मनस्थिती नव्हती गणेश शेठ. आपण तो गाणं दुखली ना मनाचं काय घेऊन बसला ए, साप कोणा पाहायचा नाही मग गणेश शेठ कोणा साप पाहायचा पटकन पाय 5 रुपये लागतात. साप नुसता पाहायचा का पाहायचा का? सिरियस आहे का आवाज येतो आवाज येतो, 2 रुपये लागले. सिरियस आहे का आवाज येतो. लोक सापत होता बरं, ऐकू दे, ऐकू दे. नाही, बेकार असं नाही. बरं, नाही, काय नाही बोल बेकार बोलणार ते काय बाहेर लागेल. ए येडा गांड्या नंतर साप दिसतो रे, साप दिसतो बाजूला. पाहायला लोक साप आणि तिला घेऊन याच्या साप येते सापाजी पण याच्या सापता फणी काढायचं तर मी गाडी शिवून घातली आणि बसला असं असं चालत होता अरे येडा गांड्या याच्यामुळे तो फणी नाही निघली ती जर तेव्हा फणी निघली असती ना तेव्हा फणा तो असता गणेश शेठ तुझं म्हणला असता शिवम शेठ गणेश शेठ तुझ्या सापाची गरज आहे आपण गेलो नसतो अरे वेड्या दोस्तासाठी मी त्या टायमाला तुम्ही आमचे मित्र नव्हते. तरी आलो असतो झाला असतो आपण आपला काही कॉन्टॅक्ट नव्हता. आपण एवढं तर कुठे जाऊ मित्र आहे, विसरू नको हा तू तेव्हा नव्हता. तर बाबाला बोला बाबा कोण बी काही नसतं झालं काय पाहिजे अरे पण आपण कुठे गेलो होतो का हो गरज गुड एवढं होतं तेव्हा हा. तो पण मित्र आहे तो मला त्याच्यानंतर तू गेला त्याच्यानंतर तेव्हा फक्त मला एक आवाज तो मला द्यायचा. आवाज द्यायचा असता अरे पण त्याच्यानंतर तो कॉन्टॅक्ट मला दाखवून असतोय तरी आणि सापाचं दाखवलं असतील तो बिलंबा हा फणीवाला. आफ्रिकन काळा कोबरा नाही भिवून पहिले असे बांडी सारखे 200 शिल्लक आहे म्हणलं मग बोलायचं तो चुकीच केलं राहुल गणेश राहुल शेठ डायरेक्ट गणेश शेठ गणेश शेठचा मेळ लावायचा आरोग्य काय करतो दुकान काय आणून गेली रे ती सोडून काय फायदा दुकान मसाल्याच्या तू काय सुहाना दुसऱ्याची बाबा आता थांब ना हे परिण पाहिला म्हणून ती आरोग्य गेली अरे तिला एवढीच पाहिजे होती राहुल शेठ सुहाना इज बेस्ट. पण वराडे लोकांच्या वराड्यासारखी चौक उठत नाही. आंबारी विसरला तू नाही वराडे काका. आणि परिण आपल्या घरची ती लाल मिरची आणि हे पावडर काळा विसरला तुम्ही मसाला काळा मसाला तडकी वाज तरी वाज काल किती भाजी खाल्ली
तरी सकाळी खाल्ली पण सकाळचं तिथं ऐक ना. बाथरूम गेट खोलायला गोल्या. लावलं, खोलायला ऐक गोल्या. लावलं. अय, हागलो मोबाईल पाहिला हागायला गेलो ऐक ना. मग परत बसलो. उठलो नाही रे उठलो हागेल गेलो मा काय समज काल आम्ही जेवायला गेलो. शुभम शेठ बोला तुम्ही वाम्यामध्ये. मग आम्ही काल जेवायला गेलो. गोल्या गोल्या तीनदा मार. भाजी आणली एवढी. हा, कुठं जाऊ आम्ही आमची मर्जी. आमची मध्ये आम्ही उत्तराखंडात जाऊ उत्तराखंडात जाऊ भाजी आणली एवढी तर तरी- वाईस, आवाज वाढव. तरी एवढीशी पण नाही ना. हाय बा. तरीच नाही तरीच नाही. तरी त्याच्या पोरांनी यो डायरेक्ट तू सांगतो असं का ते चिखलचं पाणी होत नाही ते पुरवठा डायरेक्ट गुंडून डायरेक्ट कॉफी. तिच्यावर तरी पाणीची लेअर होती तिच्यावर तरी पण नाही. आमच्या माणसं खायचं पनीर आणि माणसाने अर्धा जेवण खाल्लं आणि एक पीस खाऊ म्हणला पनीर खराब आहे हा. वाशी. तो म्हणे, तो उलट्या करायला खोटा बोलायला शिव्या. बरोबर आहे की नाही. खोटा बोलायला शिव्या. अर्ध जेवण झालं आणि ते उगाच 2-4 पीस घेत पनीरची मी खाऊन पाहिला म्हणलं यार पनीर डुप्लिकेट म्हणलं एक्सपायर झालं की त्याच्या आधी 14 पनीर खाल्ले हा आणि मग लागला उलटा घालणं नटपुट घालणं. बळजबरीच या बोटानं या हा, नाही या. चबर सॉरी म्हणलं पण एवढं खोटं बोलावं का रे? कोणतं जेवण गणेश केलं खोटं नाही? काहीच नाही याच्यात एक टक्का खोटं नाही बा खरं बोलत सखी माहेर रागवती गेन मारलं का लगे आता जस्ट ना तूच काय म्हणतो? या मारल्यामुळे झालं ते शिव्याचे बोट मोडत असतात. शांत बस. अरे तेच तर तू सांगत होतं की बोट मोडता तू तेच तर नाही कळलं. ऐक ना याला काय वाटलं माहिती का अशी बोट बोट गेला बोट मोडतात आणि तिने अशी बोटात बोट दिले प्रेम होत प्रेम होतं ते हे शिवमगतीचे बोट आहे ते आरूचे बोट होते हे फरक जरा झालं नर माझा फरकच तुला नर्मादी कधी जो घरात टाकून घेतो सिक्स नाही नाही रे काय रे चलेगा चलेगा सिक्स चलेगा आपका नाम क्या नाही है? रे नाही रे तसं म्हणतो अरे हा सेक्स मेलीचे तर हा बहुत दिन से नहीं कराया करवा दो यार नाही रे येड आहे तू ती मध्ये नाम रमेश सिक्स चलेगा त्याच्या बापात घेत होतं नाही रे नाही सिक्स चलेगा कॅमेऱ्यात बात बताइए. नाम क्या है रमेश सिक्स चलेगा नहीं 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 मेल या फीमेल दोनों पर रब नहीं खाएंगे दोन रुपये रेट नाही खाएंगे आपण केलं तरी कळत अरे बाबा बस ना. पण याला नरण मादा फरक कळत नाही ना नरण मादा काय आहे तर नरावर चाललं म्हणून मादा सोडून गेली अंगून आहे मादाच्या नरवर चढला कळलं का ती जाऊन आलो पाहतो माझ्याकडे आणि तो नर पण पाण्यात मध्ये होणार कोणी रडा आपलंच होणार. हा? रडा आपलंच होणार. मादा आपलं जाणार राडा आहे राडा कोणाचं राडा तिथे झाला ते राडा होऊ नाही गेला तुझ्या एक काम कर रावल्या तू एक काम कर परवे काय मसाला घेणं तुम्ही दोन्ही मिक्स करून मुद्या मारायचा आठवणच येणार नाही पुन्हा गेला जेवण. आवाज काय? यायचं जाई ना मग आज जातो फक्त बोंबलतो म्हणून आता बोलून गेला शब्द टाकले त्याला मला बोलायला शांतच नाही भेटला काय बोला चुकीचं काही बोललो गणेश शेठ चुकीचं याच्या पुढे काहीच नाही गणेश पुढे शेठ हे गणेश शेठ नाव घेतलं मी गणेश शेठच्या नावाने सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आपल्या व्हिडिओला 100 के व्ह्यूज जातील 100%. काय करतो? बोलते मजाक मजाक मध्ये घेता पण आता चपका दिली काय बाबा मामा आफ्रिकन कोबरा येईल. कोण खबर आहे सॉरी खबर कोण सॉरी गलती से निकल गया. गंदा का हमारा काम होगा क्या ये मारू नका मैं बहुत मारू नका गणेश शेठ गणेश शेठ तोंड चालते का आवाज मारले क्लास रिअलिटी मी अंगात हसणं पाहिजे ऍक्टिंग नसते जमत हसणं
नाही रे असं दिसत. बाबा प्रेम मारून तुझ्या माझी भाकरी इथून बसते सांगा. बरं, आपल्या पण खटखट मी एवढा तास सापायचा तुम्ही बटकन तुमच्यावर सापवायचा. भाजी